तर मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे। एलबीएस मेट्रोचा स्लॅब हा वाहनांवर कोसळला। तर हा स्लॅब कोसळल्यामुळे यात काही जण जखमी झालेले आहेत। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या जवळ ही घटना घडलेली आहे। त्यामुळे अत्यंत धक्कादायक असा हा अपघात घडलाय। मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे। एलबीएस मेट्रोचा स्लॅब वाहनांवर कोसळला। तर हा स्लॅब कोसळल्यामुळे यात काही जण जखमी झालेले आहेत। त्यांना आता तातडीने रुग्णालयामध्ये देखील दाखल केलं जातंय। मात्र आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। एलबीएस मेट्रोचा हा स्लॅब आहे तो थेट वाहनांवर कोसळलाय। 2 ते 3 वाहनं त्या ठिकाणी त्यावर हा स्लॅब कोसळल्याची माहिती आहे। यामध्ये काही जण जखमी झालेले आहेत। त्यांना आता रुग्णालयामध्ये तातडीने दाखल केलं जातंय। त्यांच्यावर त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार देखील केले जाणार आहेत। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या जवळ ही घटना घडलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय मुलुंडमधली घटना आहे। मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे। एलबीएस मेट्रोचा हा स्लॅब वाहनांवर कोसळला। त्यामुळे खालून जाणाऱ्या 2 ते 3 वाहनांवरती हा स्लॅब कोसळल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। आणि ज्यावेळी ही घटना घडली तातडीनं जे स्थानिक नागरिक होते, आजूबाजूला जे लोक होते ते देखील मदतीला धावून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यांनी तातडीनं रुग्णालयामध्ये या जखमी लोकांना पोहोचवलेलं आहे। त्यांच्यावर त्या ठिकाणी आता उपचार देखील सुरू झालेले आहेत असं समजतंय। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या जवळ ही घटना घडलेली आहे। स्लॅब कोसळल्यामुळे यामध्ये काही जण जखमी झालेले आहेत। त्यांना तातडीनं आता मदत देखील मिळाल्याचं आपण पाहतोय। तिथल्या स्थानिक नागरिकांनी अनेक लोक धावून त्या ठिकाणी मदतीला पोहोचल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। स्थानिकांनी देखील मदत केलेली आहे आणि त्यांना आता तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मुलुंडमध्ये मेट्रोचा हा स्लॅब कोसळल्याची ही दृश्य आपण पाहतोय। एलबीएस मेट्रोचा हा स्लॅब वाहनांवर कोसळलेला आहे। यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। वर्दळीचा हा परिसर असतो, मात्र यावेळी शनिवार आहे त्यामुळे तितकीशी गर्दी नव्हती असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे मोठा अनर्थ एकीकडे टळलेला आहे। मात्र 3 ते 4 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू झालेले आहेत असं समजतंय। 2 ते 3 वाहनांवर हा स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये 3 ते 4 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना तातडीनं स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयामध्ये देखील पोहोचवण्यात आल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। मुलुंडमध्ये ही घटना घडलेली आहे। मुलुंडमध्ये मेट्रोचा हा स्लॅब कोसळलेला आहे। एलबीएस मेट्रोचा स्लॅब वाहनांवर कोसळलेला आहे आणि यामध्ये काही जण हे जखमी झाल्याचं आता समोर येतंय। त्यामध्ये आता त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर तिथे प्राथमिक उपचार देखील सुरू झालेले आहेत। सुदैवानं मोठा अनर्थ यामध्ये टळलेला आहे। मात्र आता ही घटना नेमकी कशामुळे घडली याची देखील सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। एलबीएस मेट्रोचा हा स्लॅब 3 ते 4 वाहनांवर कोसळला आणि त्यामध्ये अनेक जण हे जखमी झालेले आहेत। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। अमोल, सध्याची एकंदरीत परिस्थिती काय आहे? किती वाहनांवरती हा स्लॅब कोसळलाय? किती जण यामध्ये जखमी झालेले आहेत? त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच मी आता घटनास्थळी आहे। या ठिकाणी जर आपण पाहिली दृश्य तर या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आज जो परिसर आहे ज्या ठिकाणी हा मेट्रोचा वरचा जो स्लॅब आहे तो कोसळला होता। या ठिकाणी सध्याची प्राथमिक माहिती मिळते त्याच्यामध्ये 3 जण आहेत ते जखमी झालेले आहेत। त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे ती आता समोर येते आहे। या ठिकाणी असलेली ही जी आपण रिक्षा पाहू शकता, या ठिकाणी या रिक्षावर हा जो स्लॅब आहे तो कोसळलेला होता। या ठिकाणी जर आपण पाहिलं स्विफ्ट कार होती या ठिकाणी आणि एक रिक्षा होती, त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे। हा संपूर्ण जो एलबीएस रोडचा जो परिसर आहे जो भांडूपच्या दिशेने जातो ठाण्यावरून, त्या ठिकाणी आता हा संपूर्ण परिसर आहे त्याला बॅरिकेटिंग करून त्याला ब्लॉक करण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नेमका हे प्रकरण कशामुळे झालेलं आहे त्याचा शोध सध्या या ठिकाणी आता घेतला जातोय। परंतु ही सर्वात मोठी घटना आहे कारण की एलबीएस मार्ग जर आपण पाहिला तर खरं तर हा संपूर्ण वर्दळीचा परिसर असतो। मुंबई उपनगरातला सर्वात महत्वाचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। इथल्या जे पोलीस दल असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील यांची प्राथमिक जे जखमी आहेत त्या या ठिकाणाहून हटवणं, लवकर वैद्यकीय उपचार देणं, त्यानुसार त्यांनी इथल्या जे जखमी असतील किंवा जे अडकलेले गाडीतले जे लोक असतील त्यांना बाहेर काढलेला आहे आणि आता सध्या या ठिकाणचा जो मलबा होता तो देखील हटवण्यात आलेला आहे। नेमका आता पुढे संपूर्ण ही घटना कशामुळे घडलेली आहे याचा तपास आता पोलीस करतीलच। परंतु एलबीएस ही सर्वात मोठी घटना म्हणावी लागेल। या ठिकाणी
शॉर्टलेलो हो, व्हिडिओ हो, व्हिडिओ हो. निश्चितच अमोल, आपण पाहतोय जेव्हा ही घटना घडली तेव्हा काही स्थानिक लोक देखील मदतीला धावून आल्याचं आपण पाहतोय. सध्या आता पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, अग्निशमन दल देखील पोहोचलंय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा इथले जे नागरिक आहेत ते पॅनिक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथील नागरिक रोष व्यक्त केला जातोय की ही घटना नेमकी कशामुळे घडलेली आहे. आपण जर पाहिलं तर या मोठ्या गोंधळाचं वातावरण आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जे नागरिक आहेत ते स्तब्ध झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अमोल, 3 ते 4 लोक यामध्ये गंभीर जखमी आहेत असं समजतंय. त्यांच्या प्रकृती संदर्भात काही माहिती आहे का? त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत. नक्कीच एक जो इसम आहे तो मयत झालाय अशी माहिती मिळते. तर इतर जे रुग्ण आहेत त्यांना उपासनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. जेव्हा ही घटना घडली त्यामुळे अग्निशमन दल या ठिकाणी हाकेच्या अंतरावर होतं, त्यामुळे वेळीच हे बचाव कार्य करण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं होतं. त्यामुळे जी कॅज्युअलिटी होत्या त्या झाल्या नाहीयेत. सध्या तरी एक मृत व्यक्ती झाल्याचा जी माहिती आहे ती समोर येते आणि ज्यामुळे ही घटना घडली त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे गर्दी आहे ती वाढलेली आहे नागरिकांच्या. आणि या ठिकाणी नागरिकांकडून आवाज उठवला जातोय की ही नेमकी घटना कशामुळे झाली हे प्रत्येकाला त्याची माहिती हवी आहे. आणि संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या नागरिकांच्या येताना पाहायला मिळत आहेत. प्रशासनाला येथे नागरिक जाब विचारतानाची जी दृश्य आहेत ती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल, एकाचा मृत्यू झालाय असं समजतंय, त्यामुळे आता नागरिकांमध्ये देखील साहजिक आहे अशा पद्धतीचा रोष व्यक्त केला जातोय. वर्दळीचा भाग आहे या ठिकाणी, दररोज खरं तर गर्दी असते, महत्वाचा रस्ता आहे आणि त्यावर अशा पद्धतीनं जर घटना घडते आणि काही लोकांचा जर त्यामध्ये मृत्यू होतो, अनेक जण जर जखमी होत असतील तर त्यामुळे आता नागरिक देखील संताप व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच आपण इथल्या काही नागरिकांशी बातचीत करण्याचा देखील प्रयत्न करू. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ती मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांशी काही नागरिक आहेत ते बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्या चल रहा है?